मित्रांनो नमस्कार। आज आपण बघणार आहोत आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्प अधिकारी कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प याबद्दल आपण पेशा दाखला मिळण्याबाबत म्हणजे पेशा दाखला कसं काढायचं यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो बोला की भाई या यूट्यूब चॅनलवर आपण जोडून राहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून मराठीमध्ये आपण प्रत्येक योजनेची माहिती, प्रत्येक बाजारभावाची माहिती आणि प्रत्येक शासकीय योजना व तसेच नोकरी भरती व तसेच गावागावातील समस्या, गावागावात मुलाखत आणि गाव विकास ते विद्यार्थ्यांपर्यंत सगळे विषय आपण या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत आहोत। त्यासाठी चॅनलला नक्कीच तुम्ही फॉलो करा। तर आजचा विषय आपला आहे पेशा दाखला। पेशा दाखला मिळण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात हे अनेक आपल्या आदिवासी बांधवांना, आदिवासी विद्यार्थ्यांना माहीत नसतो। त्यासाठी आज आपण पेशा दाखला हे काय काय लागतात याबद्दल आपण बोलणार आहोत। तर सगळ्यात पहिले लाभार्थींना विनंती अर्ज द्यावा लागतो, जेणेकरून विनंती अर्ज तुम्हाला बनवून घ्यायचा आहे आणि कुठेही CSC सेंटर या कोणत्याही ऑनलाईन सेंटरवर तुम्हाला विनंती अर्ज कोणीही बनवून देतील। आता प्रकल्प अधिकारी कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चाहे तुमचा जिल्हा कोणता असो, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या इतर जिथे भी आपण आदिवासी बांधव राहतात, जिथे पेशा दाखला खूप आवश्यक आहे। तर आपण आज सांगणार आहोत पेशा दाखला आता याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार। तर व्हिडिओला मध्ये मध्ये कटकुट करू नका आणि सविस्तर पूर्ण माहिती जाणून घ्या। सगळ्यात पहिले तुम्हाला विनंती अर्ज, लाभार्थ्यांना विनंती अर्ज द्यावा लागतो, ते आपण बनवून घ्यावा। त्यानंतर तहसीलदाराकडील आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं डोमॅसियल हे पण तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला जोडावं लागतो। त्यानंतर तुम्हाला तुमचं शाळेची टीसी, शाळा सोडण्याचा दाखला, जर तुमची शाळा चालू असेल तर शाळेतून तुम्ही टीसीची सत्यप्रत किंवा झेरॉक्स प्रत तुम्ही मागू शकता आणि घरी जर असेल तर तुम्ही टीसीची एक झेरॉक्स प्रत जोडून घ्या। त्यानंतर तुम्हाला लागेल जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट। यानंतर तुमचं आधार कार्ड आणि तुम्हाला स्वघोषणापत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे। अर्जदार राहत असलेला पाडा हा पेशा क्षेत्रात येत असल्याबाबतचे महसूल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, जर तुम्ही पेशा ग्रामपंचायतमध्ये येत असाल तर तुम्हाला ग्रामपंचायतचा सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे आणि ते प्रमाणपत्र तुम्ही घेतल्यावरच ग्रामसेवकांची सही शिक्का सहित तर तुमचं पेशा दाखला हे निघण्यासाठी तुम्हाला सोपी जाईल। तर मित्रहो, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 7 माहिती दिलो। पेशा दाखल्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात हे मी तुम्हाला माहिती दिलो। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे याच्यावर क्लिक करा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळेल। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तर भेटूया आदिवासी विभागामधून काय काय योजना मिळतात, नक्कीच पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो। तोपर्यंत नमस्कार।